लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाले। 1,07,00,000पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करेल। आपण नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले, डिसेंबरचा हप्ता पण तुमच्या खात्यात येणार। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 14 जानेवारी बुधवार 100% घोडसुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या ऐकलेल्या असतील। परंतु आता सध्याच्या स्थितीला अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला आहे। कारण कालपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता हा 1,500 रुपयाप्रमाणे वाटप झालेला आहे। आता लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याची 19 हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती, तर हे प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे। कशा पद्धतीने कोणकोणत्या बहिणींची प्रतीक्षा संपली जात आहे त्याविषयी सुद्धा माहिती देणार आहे। त्यामुळे जर तुम्ही जानेवारीच्या 19 हप्त्याची वाट पाहत असाल तर अखेर तुमची सुद्धा जानेवारीच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। एकंदरीत डिसेंबर महिन्याचा हप्ता ज्या बहिणींच्या खात्यामध्ये आलेला असेल त्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता हा 100% विस्तार होणार आहे। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे अजून आलेले नसतील तर त्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 2 कामे करायची आहेत, तरच तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता विस्तार होईल आणि लगेच जानेवारीचा हप्ता सुद्धा विस्तार होऊ शकतो। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, तुमच्या खात्यामध्ये मागील 2 महिन्यांचे पैसे आलेले नसतील तर तुम्ही 2 कामे करायची आहेत। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता आलेला असेल त्या लाडक्या बहिणींना सुद्धा महत्त्वाचं एक काम करायचं आहे, त्यानंतर लगेच जानेवारीचा हप्ता विस्तार होणार आहे। तर हे एक काम आपण घर बसल्या मोबाईलवरून करू शकता। जर तुम्ही हे एक काम केलं तर लगेच तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जानेवारीचा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना आज दिनांक 14 जानेवारी 2026 आजचा वार बुधवार आहे। तर एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींचा आजचा बुधवार गोड होत आहे। आज मकर संक्रांत आहे। लाडक्या बहिणींची मकर संक्रांत या ठिकाणी 100% गोड सुद्धा होतच आहे। बघा, लाडक्या बहिणींना आपल्या राज्यामध्ये आज महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, म्हणजे स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका आहेत। तर या निवडणुकांमुळे लाडक्या बहिणींना पैसे येतील की नाही असं वाटत होतं। सरकारच्या माध्यमातून अशा प्रकारच्या भूमिका घेतल्या जात होत्या, परंतु काल 13 जानेवारी काल मंगळवार होता, तर काल सुद्धा पैसे आलेले आहेत। आज 14 जानेवारी आजचा वार बुधवार आहे, आज सुद्धा पैसे येतच आहेत आणि उद्या या ठिकाणी 15 जानेवारी गुरुवार आहे, तर उद्या सुद्धा पैसे येणार आहेत। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी आणि चिंता करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर एकंदरीत लाडक्या बहिणींना काल 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहेत। आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत। तर एकंदरीत आपण कालच्या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहेत त्या 12 जिल्ह्यांची यादी, आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे त्या 12 जिल्ह्यांची यादी आणि उद्या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे तर त्या उद्याच्या 12 जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल, या जिल्ह्यांमधील तुमचा तालुका असेल, तालुक्यामध्ये तुमचं गाव असेल तर तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये फक्त नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये वाटप होणार नाही, त्यासोबत जानेवारी महिन्याचा हप्ता जो 19 हप्ता आहे तर या 19 हप्त्याचे 1,500 रुपये सुद्धा विस्तार होऊ शकतात। कशा पद्धतीने विस्तार होतील याविषयी सुद्धा माहिती देणार आहे। बघा, लाडक्या बहिणी विचारपूस करत होत्या की जानेवारीचा हप्ता येणार होता, तर आज जानेवारीचा हप्ता का आलेला नाही। तर बघा, लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता का आलेला नाही, जानेवारीचा हप्ता कधीपासून येणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता वाटप होत आहे का याविषयी सुद्धा माहिती देतो, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका दूर सुद्धा होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आज 14 जानेवारी बुधवार आहे, आज मकर संक्रांती आहे। तर हा मकर संक्रांती सण लाडक्या बहिणींचा 100% गोड झालेला आहे। लाडक्या बहिणींचा सर्वात मोठा सण असतो। 2026 साल सुरू आहे, तर या 2026 सालामधील पहिलाच महिलांचा सण आहे आणि या पहिल्या सणाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पैसे न सोडण्याचे विरोधक या ठिकाणी भूमिका घेत होते, परंतु सरकारच्या माध्यमातून जो मागचा हप्ता होता तर तो मागचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये सोडलेला आहे। आता लाडक्या बहिणींना जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही।
नाही, जानेवारीचा हप्ता कधीपासून वाटप होऊ शकतो याविषयी आपण माहिती सुद्धा पाहणार आहोत. बघा, लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, तर या तिघांचं त्रिमूर्तीचं माहितीचं सरकार आहे. तर हे सरकार लाडक्या बहिणींच्या हितांचं आहे. तर या तिघांच्या सरकारच्या माध्यमातून आणि महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम, तर यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजना 28 जून 2024 रोजी सुरू करण्यात आलेली होती. तर या योजनेचं मुख्य उद्दिष्ट होतं की राज्यातील तळागाळातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना सक्षम बनवणे, राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांमधील महिलांना सक्षम बनवणे हे सरकारचं उद्दिष्ट होता. त्यामुळे ही योजना सुरू करण्यात आलेली होती. परंतु या योजनेमध्ये लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत. श्रीमंत महिलांनी सुद्धा अर्ज केलेला आहे. याच्यामध्ये जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांनी सुद्धा अर्ज केलेला आहे. तर या महिलांचा आता काय होणार आहे? यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार आहेत का? यांच्यावरती कोणती काय कारवाई होणार आहे का? त्याविषयी सुद्धा माहिती पाहणार आहोत. परंतु ज्या लाडक्या बहिणी इमानदार असतील, ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असण्यासाठी त्यांच्याकडे पात्रता असतील, तर त्या लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही. जरी तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता आलेला नसेल, डिसेंबरचा हप्ता आलेला नसेल, जानेवारीचा हप्ता आलेला नसेल, तरी पण काळजी करायची गरज नाही. किंवा ज्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे 1500 असे 3000 रुपये आले आणि त्यांना जानेवारीचे 1500 रुपये आलेले नसतील, तर त्यांनी एक काम करायचं आहे. ते काम केल्यानंतर तुम्हाला जानेवारीचे पैसे 100% विस्तांतर होतील. त्यासोबत ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, त्या लाडक्या बहिणीने सुद्धा हे एक काम महत्त्वाचं आहे, ते काम करणं गरजेचं आहे. बघा, लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत. परंतु एकाच दिवशी या 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता विस्तांतर करणं शक्य होत नसतं. कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून पाठवला जात असतो. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, काल काही जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झाले, आज काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे सरासरी 12 जिल्ह्यांमध्ये उद्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत. एकंदरीत आपण आज ज्या जिल्ह्यांमध्ये, ज्या बँकेमध्ये, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत, तर त्या बँकांची जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहोत. त्यासोबत लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी संक्रांतीचं काय गिफ्ट दिलेलं आहे का? एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून, अजितदादांच्या माध्यमातून काही मोठी भेटवस्तू मिळणार आहे का? याविषयी सुद्धा माहिती देऊन टाक. परंतु लाडक्या बहिणींनो, एकंदरीत पाहायला गेलं तर आज सर्व मिळून किती पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत, मागील हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत का? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही, जानेवारीचा हप्ता आलेला नाही. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एकच भीती पसरलेली आहे की आपली केवायसी चुकलेली असावी, आपल्या केवायसी मध्ये काहीतरी या ठिकाणी चूक झालेली असावी, त्यामुळे आपल्याला पैसे आलेले नाहीत. जर आमच्या केवायसी मध्ये काही चूक झालेली असेल तर आम्हाला चालू महिन्यांचे पैसे, पुढच्या हप्त्यांचे पैसे येतील की नाही, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला असेल. आणि राज्यातील अशा पण काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांनी केवायसीच केलेलं नाही, केवायसी करताना त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. तर अशा लाडक्या बहिणींचं काय होणार आहे? ज्यांची केवायसी चुकलेली आहे त्यांचं काय होणार आहे? त्याविषयी सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत. परंतु ज्या लाडक्या बहिणींची सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर केवायसी बरोबर असेल, या ठिकाणी त्यांची केवायसी सक्सेसफुली झालेली असेल, तर त्यांना पैसे वाटप होत आहेत का? त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो. परंतु लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर 2026 साल सुरू होऊन आता सरासरी 14-15 दिवस संपत आलेले आहेत. तर या 2026 सालामधील 1 जानेवारी पासून या ठिकाणी बँकांमध्ये काही नवीन नियम लागू झालेले होते. राज्यातील ज्या लाडक्या बहिणींचं खातं सरकारी बँका, सहकारी बँका, खाजगी बँका, पतसंस्था, सोसायटी अशा बँकेमध्ये आहे, तर या सर्व लाडक्या बहिणींना या बँकेच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. अन्यथा सरकारने तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडल्यानंतर त्या पैशामधून काही पैसे बँक काटून घेऊ शकते. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या लाडक्या भावाने आपल्याला पैसे सोडल्यानंतर ते पैसे बँकेने काटले जाऊ नयेत, काटू नयेत, तर तुम्ही महत्त्वाच्या काही नियमांचं पालन करायचं आहे. ते 3 नियम सुद्धा आपण पाहणार आहोत. आता बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा, तर या तिघांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींचे संक्रांत गोड केले जात आहे. लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थानं दिलासा सुद्धा मिळत आहे. बघा, भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी
विचारपूस करत होते की आमच्या खात्यामध्ये कधीपासून पैसे जमा होतील, आमची संक्रांत कधीपासून गोड होईल. तर बघा लाडकी बहिणींनो, 13 जानेवारीपासून तुमची संक्रांत गोड व्हायला सुरुवात झालेली आहे. 13 जानेवारी मंगळवार, 14 जानेवारी बुधवार आणि 15 जानेवारी गुरुवार, तर अशा 3 दिवसांमध्ये हे पैसे जमा केले जाणार होते आणि त्याप्रमाणे लाडक्या बहिणींनो हे पैसे जमायला सुरुवात झालेली आहे. निधीची तरतूद करण्यात आलेली होती, त्याप्रमाणे हे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. परंतु लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की सरकार आम्हाला म्हटलेलं होतं की तुमच्या खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी या 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे वाटप करा, परंतु सरकारच्या माध्यमातून आमच्या खात्यामध्ये 3,000 रुपयांच्या ऐवजी फक्त 1500 रुपये का सोडण्यात आलेले आहे. आमची काय चूक झालेली आहे का, आम्हालाच का पैसे आलेले नाही. तर अशा पद्धतीने लाडक्या बहिणीने भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. तर बघा लाडक्या बहिणींना जर तुम्हाला फक्त डिसेंबरचे 1500 रुपये आलेले असतील, जानेवारीचे अजून 1500 रुपये आलेले नसतील, तर या ठिकाणी काय करायचं आहे जेणेकरून आपल्या खात्यामध्ये लगेच जानेवारीचे पैसे जमा झाले पाहिजेत त्याविषयी माहिती देऊन टाकतो. परंतु लाडक्या बहिणींना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की एका दिवसामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे. 3 दिवसांचे 36 जिल्हे म्हणजेच काल कोणत्या जिल्ह्यामध्ये सोडले, आज कोणत्या जिल्ह्यामध्ये सोडण्यात येत आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत त्याविषयी माहिती देऊन टाकतो. त्यासोबत कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होत आहेत, कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होत नाहीत, कोणत्या बँकेमध्ये बँक खातं असेल तर ते लवकरात लवकर बदलायचं आहे त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो, जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये नियमितपणे पैसे येत राहतील. तुमच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे आले नसतील तर ते पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल, कारण लाडक्या बहिणी प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून महिन्याच्या शेवटच्या 30 ते 31 तारखेपर्यंत वाट पाहत असतात. तरी पण लाडक्या बहिणींना पैसे न येत असल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये कुठेतरी या ठिकाणी नाराजी सुद्धा पाहायला मिळत होती. परंतु यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणी नाराज होणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून या तारखेसंदर्भात सुद्धा काही महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. या ठिकाणी ती माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींना भरपूर लाडक्या बहिणींनी विचारपूस केलेली होती की आमच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये या ठिकाणी 3 हप्त्यांच्या माध्यमातून 830, 830, 830 अशा पद्धतीने 3 टप्प्यांमध्ये अन्नपूर्णा योजनेचे पैसे जमा केले जाणार होते. तर ते गॅस कनेक्शनचे पैसे आमच्या खात्यामध्ये आलेले नाहीत. तर हे गॅस कनेक्शनचे पैसे वितरण सुरू आहे का, गॅस कनेक्शनचे पैसे सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आलेले आहेत का, अशा पद्धतीने भरपूर लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारलेले आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत आपण बघून घेऊयात की गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहेत का, तुमचे गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपवली जात आहेत का, याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो, जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुम्ही जर गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल. जर सोडले असतील तर पैसे का जमा झाले नाही त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो. तर एकंदरीत लाडक्या बहिणींनो 5 महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर या 5 प्रश्नांची उत्तरे लगेच देतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यांची आणि बँकांची यादी आपण सांगणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्ही जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा अर्धवट माहिती पाहिल्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, परंतु तुम्ही काही महत्त्वाची कामे न केल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येऊ शकते. एक जर चूक झालेली असेल तर तुमचा लाभ सुद्धा बंद होऊ शकतो. आता बघा लाडक्या बहिणींनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि महिला व बालिका सेवाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम, तर या चौघांच्या माध्यमातून राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, महिलांना स्वतःच्या पायावरती उभा करणे हे सरकारचं उद्दिष्ट असतं आणि या सरकारच्या माध्यमातून हे उद्दिष्ट आता पूर्ण करण्यात आलेलं आहे. राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. राज्यातील भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार मिळत नव्हते, मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातील काही महिला या ठिकाणी बाहेर जाऊन काम करू शकत नव्हत्या. तर त्या लाडक्या बहिणींना हे 1500 रुपये सध्याच्या स्थितीला उपयुक्त ठरत आहेत. त्यामुळे त्या लाडक्या बहिणींनी सुद्धा काही नियमांचे पालन करायचे आहे, कारण सरकार योजना सुरू करत असतं, परंतु ती योजना वर्षानुवर्ष जर टिकवून ठेवायची असेल तर याच्यामध्ये काही अपडेट केलेल्या पाहिजे असतात. यामध्ये काही नवीन नियम लावले तर ही योजना चांगल्या पद्धतीने राबवली जात असते. ही योजना कधीच बंद होत नसते. तशाच पद्धतीने आता या योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत, काही अपडेट करण्यात आलेले आहेत, काही महत्त्वाचे नियम सुद्धा लागू करण्यात आलेले आहेत. ज्या लाडक्या बहिणी नियमांचं पालन करतील, या अपडेटकडे लक्ष देतील, त्या लाडक्या बहिणी
बहिणींना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता आपण संपूर्ण सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. परंतु सध्याच्या स्थितीला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले होते, तर ते सर्व घोटाळे आता उघडकीस यायला सुरुवात झालेली आहे. उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर राज्यातील भरपूर अशा महिला आहेत की त्या महिला श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे 4-4 मजली 5-5 मजली बंगलो आहोत, त्यांच्याकडे मोठमोठ्या 4 चाक्या गाडी आहेत, 10-10 लाखाच्या 20-20 लाखाच्या मोठमोठ्या 4 चाक्या गाड्या आहेत. परंतु त्यांनी 1500च्या लालचीपोटी अर्ज केलेला होता, त्यांना सुद्धा पैसे मिळत होते. परंतु यापुढे त्यांच्याकडून पैसे वसूल केले जात आहेत. काही त्यांच्यावरती कायदेशीररित्या कारवाई सुद्धा केली जाऊ शकते. त्यामुळे जर तुम्ही श्रीमंत घरामधील महिला असाल तर आपला लाभ तात्काळमध्ये या ठिकाणी महिला व बालिका विभागाकडे जमा करू शकता, अंगणवाडी सेविकांकडे आपला अर्ज जमा करू शकता, जेणेकरून गरीब महिलांचे हप्ते त्यांच्या खात्यामध्ये येत राहतील, रेशनधारक महिलांचे हप्ते त्यांच्या खात्यामध्ये येत राहतील. बघा, तुम्ही गरीब महिलांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम केलं नाही पाहिजे अशी माहिती सुद्धा मिळत आहे. तर एकंदरीत आपण या लाडकी बहीण योजनेमध्ये घोटाळे झालेले होते, आता हे घोटाळे थांबलेले आहेत, बऱ्यापैकी घोटाळे थांबवण्यात आलेले आहेत. सरकारने KYC त्याच्यामुळेच आणलेली होती. या KYC मुळे या लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येईल, या KYC मुळे या लाडकी बहीण योजनेमध्ये साक्षरता येईल अशी माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी मागच्या काही दिवसांपूर्वी दिलेली होती. आणि लाडकी बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर ती अंमलबजावणी या ठिकाणी सुरू झालेली आहे. राज्यातील लाडकी बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळायला या ठिकाणी सुरुवात सुद्धा झालेली आहे. तर बघा लाडकी बहिणींना एकंदरीत आपण बघून घ्या की सर्व मिळून किती पैसे मिळत आहेत, मागील हप्त्याचे पैसे मिळत आहेत का आणि कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या लाडकी बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो. परंतु लाडकी बहिणींना या ठिकाणी आपण सर्व प्रश्नांची उत्तरे फक्त 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत. परंतु त्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, तुम्ही नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी, डिसेंबरच्या हप्त्यासाठी आणि जानेवारीच्या हप्त्यासाठी या 3 हप्त्यांसाठी पात्र आहात का? कारण भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये फक्त नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे, त्यांच्या खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता आलेला नाही. भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर 2 हप्त्यांचे 3000 रुपये आलेले आहेत, परंतु जानेवारीचे 1500 रुपये आलेले नाहीत. आणि अशा पण काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचे पैसे आलेले नाहीत, डिसेंबरचे 1500 रुपये आलेले नाहीत आणि जानेवारीचे सुद्धा 1500 रुपये आलेले नाहीत. जर तुमच्या खात्यामध्ये 3 हप्ते आलेले नसतील, 3 हप्त्यांपैकी 2 हप्ते आलेले असतील किंवा 3 हप्त्यांपैकी फक्त 1 हप्ता आलेला असेल आणि जर तुम्हाला 3 हप्त्यांचे 4500 रुपये मिळवायचे असतील तर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत आहात का, नियमांमध्ये बसत आहात का, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण सरकारने ज्यावेळेस पडताळणी केलेली आहे, KYC केलेलं आहे, त्याच्यामध्ये पात्रता तपासण्यात आलेले आहे, पात्र बहिणींनाच हे पैसे जमा होतील अशी माहिती देण्यात आलेली होती. त्यामुळे तुम्ही सुद्धा पात्र आहात का हे जाणून घेणं गरजेचं आहे. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्हाला सुद्धा माहिती आहे की या लाडकी बहीण योजनेमध्ये वारंवार काही अपडेट केले जात आहे, जेणेकरून हे लाडकी बहीण योजना वर्षानुवर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये सुरळीतपणे सुरू राहील आणि राज्यातील महिलांना 1500 रुपयांचा हप्ता सुरळीतपणे विस्तार होईल. लवकरच 2100 रुपयांचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. त्यामुळे अजून 2100 रुपयांचा निर्णय झालेला नाही, परंतु 2100 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु आपण सध्याच्या स्थितीला 2100 रुपये पाहण्याच्या अगोदर आपण पात्रता बघून घ्या. बघा लाडक्या बहिणींना, जर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर याचे 3000 रुपये आणि जानेवारीचे 1500 रुपये मिळवायचे असतील तर तुम्ही या महत्त्वाच्या पात्रतांमध्ये, नियमांमध्ये बसणं गरजेचं आहे. कारण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चुकीच्या पद्धतीने भरपूर महिलांनी लाभ घेतलेला आहे. हा लाभ कुठेतरी थांबला पाहिजे या दृष्टिकोनातून KYC आणलेली होती. तर या KYC मध्ये कोणकोणत्या गोष्टींची तपासणी केलेली आहे आणि या 2026 सालामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये कोणकोणते नियम लागू करण्यात आलेले आहेत त्याविषयी सुद्धा माहिती बघून घ्या. तर बघा लाडक्या बहिणींना, राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेमधील पहिली पात्रता म्हणजे लाडकी बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असायला पाहिजेत. बघा, जर तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असाल तरच हे पैसे जमवतील, परंतु याच्या अगोदर तुम्ही अर्ज केलेला असेल, मागच्या वेळेस पैसे मिळालेले असतील आणि तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसाल तरी पण पैसे मिळालेले असतील तर या ठिकाणी ते पैसे सरकारला जमा करावेत. कारण सरकारच्या लक्षात आल्यानंतर मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्हाला वाटत असेल की असल्या समस्यांना सामोरे जावं लागू नये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, सध्याच्या स्थितीला लाडक्या बहिणींनो पाहायला गेलं तर पहिली पात्रता हे 4 चाकी गाडीची लावण्यात आलेली आहे. त्यानंतर दुसरी पात्रता महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं बंधनकारक आहे. तिसरी पात्रता तुमचं वय हे 21 वर्षांच्या पुढे असावा, 65 वर्षांच्या आतमध्ये असायला पाहिजे तर पैसे मिळतील. त्याच्या पुढची पात्रता बघा लाडक्या बहिणींना,
तुमच्या घरामधील कोणताही सदस्य या नवीन वर्षामध्ये मागच्या वर्षामध्ये मागच्या 2 महिन्यांखाली सरकारी सेवेमध्ये लागलेला नसायला पाहिजे। याच्यामध्ये तुमचा मुलगा मुलगी असेल, त्यासोबत लाडक्या बहिणींना तुमच्याकडे सध्याच्या स्थितीला नियमांच्या बाहेर गेल्यामुळे पांढरे रेशन कार्ड आलेलं असेल तरी पण हप्ता बंद झालेला असू शकतो। यासोबत ज्यांच्याकडे जास्त शेती असेल, ज्यांनी जास्त शेती खरेदी केलेली असेल, त्यांना सुद्धा हे पैसे मिळणार नाहीत। 5 एकराची अट आहे। ट्रॅक्टर असेल तर पैसे येतील, परंतु मोठमोठ्या 4 व्हीलर गाड्या असेल तर पैसे येणार नाही। आता बघा लाडक्या बहिणीनं एकंदरीत तुम्हाला पात्रता सांगितलेली आहे। जर तुम्ही या प्रमुख पात्रतांमध्ये बसलेले असाल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये बसलेल्या नसतील त्यांना सर्वात मोठी काळजी करायची गरज आहे। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता सरकार हे माहितीचं सरकार आहे। हे सरकार राज्यातील महिलांच्या पाठीशी उभा आहे। आता या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जी पात्रता लावण्यात आली होती ती पात्रता सांगितलेली आहे। आता आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत। बघा लाडक्या बहिणींना काल प्रमुख 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत। आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत। जर लाडक्या बहिणींनो तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची प्रतीक्षा संपणार आहे। यापुढे तुम्हाला कसलीच काळजी करायची आणि चिंता करायची गरज सुद्धा भासणार नाही। तसं बघायला गेलं तर लाडक्या बहिणींना हे हप्ते तुमच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि जानेवारीचा हप्ता हा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर राज्यामध्ये विविध योजना सुरू आहेत। त्या योजनांचे पैसे सरकारला सोडावे लागतात, त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार येत असतो। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात आहेत। जरी राज्य सरकारच्या तिजोरीवरती भार असला तरी पण काळजी करायची गरज नाही। आता बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवणार आहोत। जर तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला काळजी आणि चिंता करायची कसलीच गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आपल्या राज्यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। तर या 2 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायचे म्हणले, एका महिन्याचा हप्ता जमा करायचा म्हणला तर सरासरी 3600 कोटींपेक्षा अधिक निधीला मंजुरी द्यावी लागत असते। काही वेळेस 1850 कोटींचा निधी मंजूर होत असतो, काही वेळेस 3600 कोटींचा निधी मंजूर होत असतो। सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे वितरित केला जात आहे। 13 जानेवारीपासून सुरुवात करण्यात आलेली आहे। 13 जानेवारी, 14 जानेवारी आणि 15 जानेवारी या 3 दिवसांमध्ये डिसेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता वाटप होईल। त्यानंतर लाडक्या बहिणींना जानेवारीच्या हप्त्याविषयी काही महत्त्वाचे अपडेट आले तर ते अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर देणार आहोत। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर काही बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता 1500 रुपये आणि डिसेंबरचा हप्ता 1500 रुपये असे 3000 रुपये येत आहेत। काही लाडक्या बहिणींना अगोदर नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला होता, त्यांना आता डिसेंबरचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा होत आहे। परंतु अद्याप जानेवारीचा हप्ता कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही, त्यामुळे तुम्ही अफवांवरती विश्वास ठेवू नका। जानेवारीचे अजून पैसे सोडलेले नाही, त्यामुळे पैसे कुठून येणार। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे शहर, मुंबई शहर, मुंबई उपनगर असे जे 36 जिल्हे आहेत तर या 36 जिल्ह्यामधील 2 कोटी बहिणींना पैसे येतील। सरकारी, सहकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटी अशा सर्व बँकेमध्ये पैसे जमा होतील। फक्त तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक करा, DBT ॲक्टिव्ह करा जेणेकरून पैसे येतील। KYC केलेले नसेल तर उद्याचा व्हिडिओ पाहायचा आहे।